रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण आणि या प्रकरणी पुणे कनेक्शन समोर येत आहे। पुण्यातील नवी पेठ परिसरात उपोषण केलेलं होतं। त्यांना उपोषणावेळी रोहितला चक्कर आली होती अशी बातमी आहे। शासन दरबारी जाऊनही रोहितला पैसे न मिळाल्याची माहिती आहे। या सगळ्याविषयी आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। नेमकं वर्षभरापूर्वी पुण्यात काय घडलेलं होतं या संदर्भात सूरज लोखंडे यांच्याशी त्यांनी संवाद साधला। रोहित आर्या याचा काल पोलिसांच्या झटापटीमध्ये पोलिसांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। 1 वर्षापूर्वी रोहित आर्या याने पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं। सातत्याने तो शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये आंदोलन करत होता, कारण त्याचे जे पैसे होते सरकारकडे ते पैसे सरकार त्यांना देत नव्हतं आणि त्यामुळे सातत्याने आंदोलन उपोषण हे रोहित आर्या करत होता। 1 वर्षापूर्वी याच नवी पेठ परिसरामध्ये तो आंदोलन करत असताना त्याला फिट आली। हीच ती जागा आहे, आपण पाहतो याच परिसरामध्ये रोहित आर्या हा आंदोलनाला बसलेला होता आणि याच दरम्यान त्याला फिट आली आणि त्यामुळे इथले जे जवळचे आसपासचे नागरिक होते त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। यातले पुण्यातले शिवसेनेचे पदाधिकारी होते सूरज लोखंडे यांनी त्यावेळेस त्याला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आणि त्याला घरापर्यंत सोडलेलं होतं। नेमकं काय त्यावेळेस झालेलं होतं? आंदोलन करत असताना अचानकपणे त्याला फिट आली आणि तुम्ही मदत केली, तर काय तो प्रसंग होता? कशासाठी ते आंदोलन ते करत होते? खूप जोरात असा पाऊस होता। आम्ही पत्रकार भवनातनं बाहेर आलो तर परिस्थिती बघितली तर एक माणूस असा रस्त्याला बेशुद्ध पडला होता। मग बेशुद्ध पडला होता त्याला आम्ही प्रथम उपचार केले, त्याचे हात वगैरे चोळले आणि थोडंसं शुद्धी आणायचा प्रयत्न केला। तर थोडा शुद्धी आल्या त्यांनी त्याकडचे असलेले पेपर आमच्याकडे सुपूर्द केले। तर त्या पेपरमध्ये पाहिलं गेलं तर शासनाच्या विरोधात लढा देत आहे आणि त्याचा 26वा दिवस होता उपोषणाचा। तो ह्याच झाडाखाली बसला होता। मग त्याला विचारलं गेलं की आमच्याकडनं की सगळ्या गोष्टी वगैरे, मग त्याचा बोलण्याची जी मानसिकता नव्हती। मग त्याला प्रथम आपले पत्रकार बंधू आम्ही प्रथम पोलिसांना बोलवलो, 108ची गाडी बोलवली आणि त्यांना दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेलं। मग 2 दिवसांनी त्याच्या मिसेसचा फोन आला आम्हाला, कारण उपचारासाठी त्यावेळी आम्ही त्यांच्या मुलाला आणि मिसेसला पण फोन केला होता। मग त्यांनी आम्हाला घरी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की आज शासनाच्या विरोधात आंदोलन करतोय, याची शासनाकडे पैसे बाकी आहेत। यांनी स्वच्छ शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री ही त्याची कन्सेप्ट होती आणि स्वच्छता मॉनिटर हा त्याचा प्रोजेक्ट होता। त्यासाठी त्यांनी आपल्याकडचे जो सोनं नाणं फ्लॅट वगैरे सर्व विकून वगैरे त्यांच्या घरातली जी संपत्ती होती, अक्षरशः जी मुलगा आणि बायको हातात झाली होती की याचा कुठेतरी शासनामुळे जीव जाणार हे त्यांनी तेव्हा डिक्लेअर केलं होतं। त्यामुळे त्या माणसाचे शासनाकडे पैसे होते, त्यासाठी दीपक केसरकर हे तेव्हाचे शालेय मंत्री होते, त्यांनी त्याला भरपूर असे त्यांनी त्यांच्या दरवाज्यात सुद्धा त्यांनी आंदोलनं केली, मंत्रालयात सुद्धा आंदोलनं केली, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला कुठेतरी आवाज शासनापर्यंत पोहोचायचा होता। त्यामुळे त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबला काल, त्यामुळे त्याचा नाहक जीव हा शासनामुळे गेलेला आहे। ज्यावेळेस इथं ते त्यांना फिट आली त्यावेळेस त्यांची पत्नी सुद्धा त्यावेळेस इथं होती उपलब्ध? मुलगा आणि पत्नी नाही, त्यांचे कोणी उपलब्ध नव्हतं। त्यांना आम्ही फोन करून बोलवलं, तेव्हा त्यांच्या पत्नी तर पहिली म्हणली तो मरू दे। त्यांना विचार म्हणलं असं तुम्ही का बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं की हायनी आमच्याकडचं सगळं सोनं नाणं गाण ठेवून सगळं विकून शासनाचे प्रोजेक्ट केले, पण सरकार याची दादच घेत नाहीये। सरकार हातात झाले होते। हो सरकार, ते तुम्ही बघता ती मागची व्हिडिओ, त्यात ती पत्नी म्हणते की मरू दे, कारण ते पण एवढे हातात झाले होते की त्यांना शासनाने कुठलाही प्रकारचा पाठपुरावा आणि कुठल्याही प्रकारची मदत करत नव्हते। काल आता जी काही घटना घडलेली आहे, म्हणजे त्यांनी काही मुलांना ओलीस ठेवलं, पण त्यानंतर जी पोलिसांमध्ये झटापट झाली, गोळीबार झाला, ज्याच्यामध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला? 1 वर्षापूर्वी तुम्ही मदत केलेली होती, पण त्याच नंतर काल लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।